मिरकरवाडा बंदर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून उभी असलेली अनधिकृत बांधकामं काही महिन्यांपूर्वी मत्स्य विभागाने कारवाई करत जमीनदोस्त केली होती। या कारवाईमुळे तब्बल 10.83 हेक्टर जागा मोकळी झालीय। मात्र या निर्णयाचा फटका आता मच्छीमार महिलांना बसलाय। आपल्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या महिलांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। या महिलांसह ॲडव्होकेट अश्विनी आगाशे आणि अनिरुद्ध कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते भास्कर जाधव यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकार त्यांच्यासमोर मांडला। या भेटीनंतर भास्कर जाधव यांनी महिलांना आश्वासन दिलंय की मी केवळ तुमचं दुःख मांडणार नाही, तर तुमच्या दुःखावर फुंकर घालायला सरकारला लावेन, असं सांगत त्यांनी मच्छीमार महिलांना दिलासा दिला। या महिला मला भेटायला आल्या। त्यांनी काय सांगितलं, त्यांनी त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या वगैरे ती सगळी गोष्ट मला माहिती होती। पण त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही त्यांना मतं दिली नाही म्हणून आमच्यावर कारवाई, त्या काही नेत्यांच्या घरी गेल्या होत्या। त्या नेत्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्हाला मतं दिली नाहीत, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही। ही गोष्ट खरोखर चुकीची गोष्ट आहे। मतं देणं किंवा निवडणुका आणि रोजीरोटीचा प्रश्न हे टोटली वेगळे आहेत आणि त्यामुळे आम्ही या महिलांना सगळ्यांना एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि त्यांच्या वतीने आम्ही पुढे कोर्टाचा दरवाजा ठोठावणारच आहोत। त्याच्यानंतर तिथे बघितलं असता मला असं दिसलं की ह्यांचा जो व्यवसाय आहे रोजीरोटीचा, म्हणजे मासे सुकवतात ते, तो खूप जुना आहे। त्या जमिनी पहिले गावठाण होत्या आणि गावठाणानंतर सन 2013 सालामध्ये सरकारने तिथे जेटी बांधली। म्हणजे ह्या केव्हापासून तिथे आहेत, तर गावठाण जमिनी असल्यापासून तिथे आहेत। मग ह्यांना वेगळं घ्यायला हवं होतं, यांच्याशी मीटिंग करायला हवी होती, यांचे प्रश्न सोडवायला हवं होतं। आणि 27 एकर जागा आहे, त्याचा आम्ही सातबारा पण काढलाय। तर 27 एकर जागा आहे, तर त्याच्यात ह्यांना थोडी वेगळी जागा देऊन त्यांना मच्छी सुकवण्यासाठी द्यायला हवी होती। या प्रश्नावर आम्ही मागतोय। बरं, हे कर द्यायला तयार आहेत। त्यांना मी विचारलं या मोकळ्या जागेचा तुम्ही कर द्याल का? द्यायला तयार आहेत। त्यांना बाकी काही नको आहे। तुम्ही जे भव्य दिव्य तिथे करणार आहात, मॉल करणार आहात, काय करणार आहात, ते कोणाच्या पैशाने करणार आहात? आमच्या जनतेच्या पैशाने तुम्ही करणार आहात, आमच्या करांच्या पैशातनं तुम्ही करणार आहात। आणि मग ज्या जनतेला ते हवंय त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही हे जे चालवलंय ते चुकीचं आहे। आणि याच्यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ती पण आहे। मी आज त्यांच्याबरोबर म्हणून आलेली आहे आणि पुढची पायरी म्हणजे आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबणार आहोत। ओके। गेल्या 10 महिन्यापूर्वी रत्नागिरी मिरकरवाडा जेटीवरील जो रोजगार आहे यांचा, म्हणजे मच्छी समुद्रामध्ये मारून ती समुद्रकिनारी आणून उर्वरित मच्छी सुकवली जाते आणि त्या 27 एकरमध्ये ती जागा आहे, त्या जागेमध्ये यांची झोपडी होती, म्हणजे मच्छी ठेवण्यासाठी, मच्छी सुकवून ती त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी, म्हणजे थोडक्यात गोडाऊन स्टॉक। 10 महिन्यापूर्वी यांच्या पोटावर शासनानं पूर्णपणे यांचा रोजगार हिसकावून घेतलेला आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये काही स्थानिक नेत्यांनी यांना आश्वासनं दिली होती की आम्ही भविष्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करून देऊ। आज 10 महिने झाले, आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे। आदरणीय सन्माननीय आमदार भास्कर जाधव यांनी एक विधान परिषदेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता की समुद्र किनारच्या जागा ह्या तिथल्या मच्छीमारांच्याच नावावर व्हाव्यात आणि त्याचे सातबारे देखील महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। ह्या आशेपोटी आम्ही इथपर्यंत आलो आणि आज त्या सर्व महिलांना त्यांनी सन्माननीय आमदारांनी शब्द दिला की मी लवकरात लवकर ह्या जागा तुमच्या नावावर कशा होतील, त्या जागेमध्ये तुमचंच अस्तित्व कसं राहील, त्या जागा तुमच्या मालकीच्या कशा होतील, त्या जागेमध्ये परत तुमचा जो व्यवसाय होता तो कसा उभा राहील, याच्यासाठी मी प्रयत्न करेन। इथं आता ह्या तुम्हाला महिला दिसतात, 100-150 महिला आहेत। ह्या एकही महिलांनी की आम्हाला असा प्रकल्प हवा अशी त्या मिरकरवाड्यापासून कोणतीही मागणी नाही किंवा अपेक्षा नाही। आज मला सांगा, मोठमोठ्या तिथे इमारती होणार किंवा काय मॉल होणार किंवा अनेक काय होणार, परंतु ह्यांनी मच्छी कुठं सुकवायची? जी उर्वरित मच्छी आहे ती सुकवल्याने ह्यांची रोजीरोटी भागते ना, तिथे काय मॉलवरती घालतील का? मग हे सगळं भोगस आहे, हे सगळं खोटं आहे, ते आम्हाला नकोय ना। आमची जी पडीक जागा आहे, आमची जी उघडी जागा आहे, आमची जी रिकामी जागा आहे ती आम्हाला परत द्या। त्याच्यावर तात्पुरत्या पद्धतीच्या आम्ही झोपड्या उभ्या करू, आम्ही खर्चानं उभ्या करू, अशी या सर्व जनतेची मागणी आहे। सरकारकडून विशेष धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जाते काय मच्छीमारांना? नक्कीच साहेब, गेले अनेक पिढ्या त्या ठिकाणी गेल्या। त्या ठिकाणी अनेक पिढ्या, त्या काळात काँग्रेस सरकार आलं, मध्यंतरी भाजप शिवसेनेचं सरकार आलं, परंतु एवढी क्रूरता कुठल्या सरकारने दाखवलेली नाही। ह्या सगळ्या महिलांचं काय म्हणणं आहे, आमची 100, 150, 200 वर्ष काही झोपडे असतील
त्या जागेचा तुम्ही कर घ्या शासनाने, परंतु असा आमच्यावर अन्याय करू नका साहेब. 9 वाजता नोटीस चिकटवली जाते आणि 3:30 वाजता झोपड्या त्यांच्या तोडल्या जातात. त्याच्यामध्ये त्यांची मच्छी उद्ध्वस्त केली जाते, त्याच्यामध्ये त्यांचं मीठ उद्ध्वस्त केलं जातं, लॉन्चीचं सामान उद्ध्वस्त केलं जातं. एक जाल 15-15 लाख रुपयाचा असतो, तो फाडून तोडून उद्ध्वस्त केला जातो. मग शासनानं म्हणजे थोडक्यामध्ये की आई जेवू घालेना बाप जगू देना अशातली परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करून त्या जागा यांच्या ताब्यात द्याव्या आणि त्याचा कर जो काय असेल तो ह्या सगळ्या तिथले स्थानिक लोक भराव्यास तयार आहेत. असं आहे की मच्छीमारांकरता आणि कोकणातल्या आर्थिक उन्नतीकरता पर्यटन, फळबागा आणि मत्स्य व्यवसाय याला सातत्यानं प्राधान्य मिळालं पाहिजे. सरकारनं त्यांना राजाश्रय दिला पाहिजे, सरकारनं त्यांना खूप आर्थिक मदत केली पाहिजे. अशा प्रकारची मागणी माझी सातत्यानं असते. आणि या मागणीबरोबर त्यांच्या ज्या काही मूलभूत अडचणी असतात त्या अडचणी मी नेहमी मांडत असतो. आणि ह्या मांडत असताना मी कधीच कोणाचा पक्ष बघितला नाही, पंथ बघितला नाही, जात बघितली नाही, धर्म बघितला नाही. माझं कोकण एवढाच विचार माझ्या डोक्यात कायम असतो. आणि अशाच पद्धतीनं माझ्यासारखे एक सामाजिक सेवा करणारे माझे मित्र अनिरुद्ध कांबळेजी असतील किंवा आमच्या आगाशे मॅडम असतील आणि त्यांचे काही सहकारी आहेत, हे देखील मंडळी अशाच पद्धतीनं सामाजिक सेवा करत असतात, लोकांच्या न्याय हक्काकरता भांडत असतात. आणि म्हणून त्या आज रत्नागिरीमध्ये ह्या सगळ्या ज्या महिला भगिनी आल्या आहेत ह्या सगळ्या रत्नागिरीमधल्या आहेत. मिरकरवाडा असेल, मीराबंदर असेल, या 15वरच्या महिला आहेत. निव्वळ जरी मिरकरवाडा असला तरी सुद्धा सगळ्या मच्छीमारांचे दुःख एकच आहेत की वर्षानुवर्ष ही मंडळी त्या बंदरावर आपला पोटा पाण्याचा उदरनिर्वाह मासेमारीचा काम करते. आणि मासेमारीचे काम करत असताना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभा असेल नाहीतर विधानसभा असेल, या निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला मदत केली. महाविकास आघाडीला मदत केली म्हणून त्यांना डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांच्या सगळ्या झोपड्या उडवण्यात आल्या. ते ज्या ठिकाणी मासे सुकत घालतात त्या जागा ताब्यात घेण्यात आल्या. त्यांना तिथे मच्छी विक्री करण्याकरता बंदी करण्यात आली. अशा पद्धतीनं त्यांना छळण्याचं काम हे तिथं सुरू आहे. आणि म्हणून त्यांनी तिथल्या पद्धतीपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडे जाऊन आपली कैफियत मांडली, अधिकाऱ्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. परंतु अधिकारी आजकाल हे राज्यकर्त्यांचे जवळजवळ बटीकच झालेले आहेत. आणि राज्यकर्ते प्रत्येक गोष्ट ही मताकडे बघून करतात. मी अनेक वेळा सांगितलं की ह्या देशावर 70 वर्ष, 60-65 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसने राज्य केलं. परंतु काँग्रेसच्याकडे ती राजकीय सभ्यता होती, ती सभ्यता आताच्या राज्यकर्त्यांच्याकडे नाही. काँग्रेसच्याकडे काय सभ्यता होती की लोकांनी निवडून कोणाला दिलंय हा विचार करण्यापेक्षा आपण लोकशाही मानतो. लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा कुठल्याही पक्षाचा असला तर त्या प्रतिनिधीचं आपण काम करत नाही, तर त्या निवडून देणाऱ्या जनतेचं आपण काम करतो. म्हणून त्याचा पक्ष न बघता आपण लोकांना मदत केली पाहिजे. ही सभ्यता आज राजकारणातली संपलेली आहे. आणि म्हणून स्वतःच्या पोटावरच आता कुऱ्हाड पडल्यासारखी झालेली आहे. सगळी घरदारं त्यांची ओस पडण्याची वेळ आलेली आहे. त्यांना आता कुठेही व्यवसाय करायला मार्ग शिल्लक राहिला नाही. आणि म्हणून आमचे मित्र अनिरुद्ध कांबळे असतील किंवा ही मंडळी असेल, यांनी स्वतः तर संघर्ष करतायतच, कायदेशीर लढाई त्यांनी लढवायचं ठरवलेलं दिसतंय. परंतु त्यांची दुःख ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेशीवर भास्कर जाधवांनी मांडावी या त्या अपेक्षेनं आलेल्या आहेत. मी त्यांना शब्द दिलाय की मी जरूर तुमची दुःख केवळ मांडणार नाही तर तुमच्या दुःखावर फुंकर घालायला सरकारला लावेल, आम्ही त्यांना शब्द दिले. मत्स्य व बंदर विकास मंत्रालय यांच्यावर अन्याय करते असं वाटते तुम्हाला? जाणीवपूर्वक अन्याय चाललाय. भीतीपोटी, घाबरण्यापोटी ते बोलत नाहीये. बाहेरच्या बोटी येऊन त्यांच्या दरवाज्यात येऊन त्यांचे मासे मारून जात आहेत. त्यांच्यावर कुठली कारवाई नाही. आणि साधा बोटीवर नंबर जरी नसेल तर 5-5 लाख रुपयाचे दंड स्थानिक लोकांना. अरे चाललंय काय? कोण ह्यांना वाली आहे की नाही, ह्यांची दुःख कोण मांडणारा तुम्हाला कोण काही दिसत नाही की काय, वाटतं की काय? आणि म्हणून मी आता त्यांना सगळं सांगितलंय की छोट्या मोठ्या गोष्टी मला सांगा, आपण तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहू.
अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.